आपण इतिहास लेखन या भारतीय परंपरा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश केलेला आहे. चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपण अजून थोडीशी विस्तृतरित्या अशी माहिती घेणार आहोत की मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातली इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी या इतिहास लेखनाच्या परंपरेचा आपल्याला प्रभाव असलेला दिसतो. म्हणजे जसं काही बाबर, आपले मुघल बादशाह हे सगळे जे आपल्या दिल्लीच्या तख्त्यावर बसले होते नवाब बादशाह, तर त्यांच्या दरबारामध्ये जे काही येतील काही लेखन होईल किंवा काव्य होईल, तर त्याच्यामध्ये आपल्याला अरबी आणि फारसी याला प्रामुख्याने असं आणि त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे त्यांच्या लेखनामध्ये, हे आपल्याला दिसून येतं. मग आता आपल्याला हे कसं कळतं, तर ते जेव्हा आपण लिखित साधन वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उर्दू भाषा लिहिलेली आहे आणि फारसी भाषेचा वापर केलेला आहे. म्हणजे ही परंपरा आपल्याला त्या इतिहासाच्या संपूर्ण लिखित साधनावरून ही आपल्याला कळून आलेली आहे. त्याच्यानंतर या मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झिया-उद्दीन बर्णी हा एक महत्वाचा इतिहासकार होता. तर ह्याच्यामध्ये तारिक-ई-फिरोज शाही या त्याच्या ग्रंथामध्ये त्यानं इतिहास लेखनाचा संपूर्णपणे हेतू हा असा स्पष्ट केलेला आहे. तर त्याच्या मते काय आहे, तर इतिहासकाराचं कर्तव्य हे फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं आणि कल्याणकारी धोरणाचं वर्णन करून संपत नाही. इथं मला थोडस तुमच्याशी बोलायचं आहे की काही काही असे आपल्याला इतिहासकार भेटले की फक्त ज्या राजाच्या हाताखाली ते काम करत असेल, मग तो हे मुघल बादशाह वगैरे त्यावेळेस जे मध्ययुगीन काळामध्ये होते नवाब वगैरे, जे काही नवाब वगैरे काम करत त्यांच्या हाताखाली हे लोक काम करायचे. तर मग त्यांचं जे आहे पराक्रम त्यांनी केलेलं, त्यांचे चांगले गुण एवढ्यापर्यंतच हे सीमित नाहीये की आपलं वर्णन. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या दोषाचं आणि चुकीच्या धोरणांचं सुद्धा चिकित्सक आणि विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे फक्त चांगल्याच गोष्टी आपण एखाद्या आपल्या राजाच्या मांडतो किंवा त्याचं चांगलं धोरणच आपण मांडण्याऐवजी ते तर मांडायलाच हवं, पण त्याच्याबरोबर त्याचे काही दोष आणि उणिवा आहेत त्या सुद्धा दाखवून दिल्या पाहिजे. एवढंच नाही तर संबंधित काळातील काही विद्वान अशा व्यक्ती, अभ्यासक आणि साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही आपल्याला लक्षात घ्यायला हवा. त्याचा पुढे आपण विस्तार बघूया की बर्णीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती ही अधिक विस्तारली. कारण जसं आपण कुणाचं चांगलं वर्णन करतो त्याच्याबरोबरच आपण जर त्याचे दोषही दाखवून दिले, तर त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीला खरोखरच आपण मानलं पाहिजे की सगळ्या नाण्याच्या दोन्ही बाजू जशा प्रगट होतात तसा तो आपल्या माणसाच्या संपूर्णपणे त्याच्या आयुष्यामधले जे विविध पैलू आहेत ते त्यांनी उघडकीस आणले. त्याच्यामुळं त्याचं लेखन जे आहे त्याचं विस्तार हा वाढला. त्याच्यानंतर मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्याची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व प्राप्त झालंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टच मुद्द्यामध्येच संपूर्णपणे विस्तारित केलेलं आहे की त्यांचं संपूर्णपणे स्तुतिगान सुद्धा केलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये आपल्या राज्यकर्ता जो आपला आहे, जो आपला राजा आहे, जो आपला बादशाह आहे, त्याच्याबद्दल आपला काय प्रामाणिकपणा आहे हे पण आपण दाखवून द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या वर्णनात अजून समर्पक अशी पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुद्धा सुरू झाली. म्हणजे कविता लिहिली तर त्या कवितेच्या संदर्भात त्याचं चित्र तिथं देण्यात येत असे.
म्हणजे जर का संध्याकाळचं वर्णनाची एक हे असेल, कविता असेल, तर त्याच्या संदर्भातलं सूर्य मावळतीला जात आहे, अशा प्रकारचं चित्र त्याच्यामध्ये बाजूला ठेवायचं. म्हणजे मग समजून येण्यात येईल, की कसा प्रसंग चालू आहे आणि कशावरती ही कविता लिहिली गेलेली आहे. तर मग मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णन आहे. ह्याच्या अगोदर तर आपण इतिहासामध्ये आपल्या पहिल्या ह्याच्या अगोदरच्या तुमच्या झालेल्या इयत्तामध्ये सुद्धा आपण बाबरचा संपूर्णपणे इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, बरोबर. मग त्याच्या बरोबरीनच त्यानं प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णनं, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईनं केलेली निरीक्षण याचाही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता पुढे इतिहास लेखनाच्या चिकित्सक अशा पद्धतीच्या दृष्टीनं अबुल फजल यानं लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचं असं विशेष महत्व आहे. बघा, हे इतिहासामध्ये हे एक एक इतिहासकार होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या या रचना आहेत ज्या आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिकत आहोत. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही संपूर्णपणे त्या अकबरनाम्यामध्ये लिहिलेली ही खरी होती आणि संपूर्णपणे माहिती आपले जे अकबर बादशाह होऊन गेले त्यांच्या बाबतीतली सगळी वर्णनं आणि त्यांच्याबद्दलचा गुण विशेष संपूर्णपणे हा अगदी पडताळून आणि काळजीपूर्वक असा लिहिला गेलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. तर बखर म्हणजे काय, तर बखर म्हणजे खबर. आपण ज्या खबरी देतो एकमेकांना, आता शिवरायांच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा विशेषपणे खबर हा शब्द वापरला जायचा. कारण कोणी कोणाला काही बातमी सांगत असेल तर त्याला काय म्हणायचे, आता एक खबर आली आहे बरं का, की नुकतेच तानाजी मालुसरे कोंढाणा गड घ्यायला गेलेले आहेत. तर अशा रीतीने म्हणजे त्यांनी त्यांची मुलांचं त्याच्या मुलाचं लग्न हे त्यांनी पुढे ढकललंय आणि रायबाचं, आणि पहिल्यांदा त्यांनी काय केलंय, आपली कामगिरी पहिल्यांदा हातात घेतली आहे, अशी मी खबर तुला देतो असं. मग त्याच्यावरूनच हा बखर हा शब्द. मग ह्याच्यामध्ये काय काय बघा, शूरवीरांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी मी आत्ताच बोलले आपल्या तानाजी मालुसरेंबद्दल, त्याच्यानंतर लढाया, थोर पुरुषांची चरित्रे या विषयांचं लेखन आपल्याला या बखरीमध्ये वाचायला मिळतं. आलं इथपर्यंत लक्षात व्यवस्थित? चला तर पुढे जाऊया. आता मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्वाची बखर म्हणजे सभासद बखर होय. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सभासदांची काही नोंदी किंवा काही असेल तर त्याला विशेष असं नाव कसं दिलं जायचं, तर सभासद बखर. त्याच्यामुळे अजून काही बखरीचे आपण प्रकार बघणार आहोत की कोणत्या घटनेवर आहे. तर ते जसे शिवाजी महाराजांच्या पासून चालत आले तसे काही पुढच्या पण राजांबद्दल ते लिहिले गेलेले आहेत, की छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळतेच मिळते. त्याच्यानंतर भाऊसाहेबांची बखर, या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचं संपूर्णपणे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर या पानिपताच्या लढाईवरच आधारित असं अजून एक स्वतंत्र बखर आहे, पानिपतची बखर. त्याच्यानंतर आपले मल्हारराव होळकर वगैरे हे सगळे आले. तर होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचं घराणं, त्यांचं योगदान आपल्या समाजाच्या कल्याणासाठी ते सुद्धा त्याच्यामधून वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर बखरीचं आपण चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, त्याच्यानंतर प्रसंग वर्णनात्मक आणि पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार असतात. म्हणजे काही पंथाचे, काही आत्मचरित्रावर,
काही घटना मांडलेल्या आहेत, काही आपल्या पुराण काळातल्या आहेत आणि काही राज्यकारभारावर असं त्याचे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो आपण या उपक्रमामध्ये आता या विभागामध्ये आपण प्रवेश करून जे काही शिकलो त्याच्यावरचे हे प्रश्न. टिपा लिहा बखर. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम कार्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर कोणत्या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. आणि झियाउद्दीन बर्नी यानं कोणता ग्रंथ लिहिला आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्या आत्मचरित्राचं तुम्हाला नाव लिहायचंय. चला तर मग आपण पुढे जाऊया आता.